नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे हेल्दी पौष्टिक असा खजुराचा उपासाला चालणारा हलवा। चला तर मग बघूया कसं करायचं ते। सगळ्यात पहिले आपल्याला हे खजूर आणि काजू गरम उकळत्या पाण्यात चांगले शिजवून घ्यायचे आहेत। मी आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं। पहा इतकं छान पाणी उकळलेलं आहे। त्या उकळत्या पाण्यात आपण खजूर घालूया आणि हे 20 काजू। हे खजूर आणि काजू छान आपल्याला 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचे आहेत, तोपर्यंत जोपर्यंत हे खजुराचं जे कव्हर आहे हे बी पासून वेगळं निघत नाही। आता यावर झाकण ठेवून मी हे शिजू देते। हे बघा, आता आपण काढून बघूया। ते पहा, आपल्याला खजुराचे सालं असे निघताना दिसतायत। खजूरही सॉफ्ट झालेला आहे। आता मी हा गॅस बंद करून घेते आणि यामध्ये 1 टीस्पून तूप घालते आणि हे असं छान थंड करायला ठेवून द्यायचं। आपले खजूर आणि काजू थंड होतपर्यंत आपण या कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे। हे पातळ झालं की आपण यात आपलं शिंगाडा पीठ आणि भगर हे छान भाजून घेणार आहोत। मंद आचेवर भाजायचं आहे, मोठ्या याच्यावर नाही। तुम्ही नुसतंही शिंगाडा पीठ वापरू शकता। ही भगर याच्यासाठी वापरलेली आहे की अनेकांना नुसत्या शिंगाड्या पिठाचं चव आवडत नाही आणि दुसरं म्हणजे आपण रव्याचा हलवा शिरा खातो तो कसा जिभेला चिटकत नाही, तशी जर भगर टाकली तर मग हा होणारा हलवा किंवा आपला शिरा असा एकदम चिकट होत नाही। म्हणून मी यामध्ये शिंगाडा पिठाबरोबर थोडी भगर पण घातली आहे। आता याला छान खमंग भाजून घ्यायचं। समजा असं वाटलं की नाही आपल्याला अजून तूप पाहिजे तर तुम्ही यामध्ये अजून अर्धा चमचा 1 चमचा जर तुम्हाला वाटेल तसं तूप टाकू शकता। पण जेव्हा आपण भाजतो ना, भाजता भाजता हळूहळू त्या पिठाला तूप सुटायला लागतं। हे पहा, आता आपलं हे पीठ शिंगाडा पीठ आणि भगर छान भाजल्या गेलेलं आहे। पिठाचा रंग बदलला आहे। आता हे आपलं पीठ या रंगावर येतपर्यंत आपण जे भाजलं आहे छान खमंग, छान सुवास येतो आहे, तेवढ्या वेळात आपले खजूर आणि काजू हे जे आपण छान गरम पाण्यात उकळवले होते हे थंड झालेलं आहे। मी या खजुरामधल्या सगळ्या तेवढ्या वेळात साईडला काम करता करता बिया काढून घेतलेल्या आहेत। या बघा, अशा बिया सगळ्या निघालेल्या आहेत आणि या बियांमध्ये पण थोडंसं पाणी घालून घेतलं म्हणजे मग त्याचा जो काही लागलेलं खजुराचं असतं तेही यात आलं आणि हे मी आता या खजुरामध्ये हे पाणी मिक्स करून घेते आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून याची पेस्ट काढून घ्यायची आहे। हे बघा, आता ही आपली खजूर आणि काजूची पेस्ट तयार झाली आहे। आता आपण जे शिंगाडा पीठ आणि भगर भाजलेलं आहे मंद आचेवर ते होत आहे, त्याच्यात आपण हे मिक्स करूया। हे पहा, आता हे आपल्याला छानपैकी भरपूर वेळ परतून घ्यायचं आहे। याचा असं हे जे आपण सगळं आता खजूर आणि काजूची पेस्ट टाकलेली आहे ती जोपर्यंत ह्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला असं परतवत राहायचं आहे। हे बघा, आपला आता छान असा गोळा तयार व्हायला लागला आहे। या क्षणी आपण आता यात अजून
थोडंसं पाणी घालणार आहोत। मिक्सरच्या भांड्यातलं आपलं जे सगळं काही लागलेलं आहे त्यातच आपण एक अर्धा पेला पाणी घालते मी आणि त्याच्यात आपण कोमट करून पाणी घालायचं आहे बरं। एक आपल्या शिऱ्याचा अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे। एखाद वेळेस कमी लागू शकतं, जास्त ॲक्च्युअलमध्ये किती लागलं हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन। आता याला मंद आचेवर छान हे सगळं एकजीव होऊ द्यायचं पाण्यात। आता आपण टाकलेलं पाणी असं छान हे ॲब्झॉर्ब करतं हे पीठ। अंदाज घेत घेत थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि मग परत त्याचा असा मघासारखाच गोळा तयार झाला ना की मग त्याला छान दणकून वाफ आणायची की मग आपला हा पौष्टिक हलवा तयार। पौष्टिक का बरं? त्यात शिंगाडा पीठ, भगर हे तर आहेच गोष्टी, पण यात आपण काय टाकलं आहे, काजू आहेत आणि खजूर आहे, म्हणजे साखर किंवा गूळ या दोन्ही गोष्टी नाही आहेत, म्हणून हा आपला उपासालाही चालतो। आता दिसतंच आहे तुम्हाला की परत हा गोळा सुटायला लागलेला आहे। याच्यातले भगरीचे जे दाणे दिसत आहेत ना ते थोडेसे हाताने एकदा करून पाहिजे की ते शिजलेले आहेत की नाही, कारण शिंगाडा पीठ असल्यामुळे पटकन सॉफ्ट होईल, पण भगर सॉफ्ट व्हायला थोडा वेळ लागतो। पण या भगरीमुळे हा शिरा दिसायला खूप छान दिसतो, असा दाणेदार। जे पाणी घेतलेलं होतं ते आता पूर्ण यात टाकलेलं आहे आणि आता याला मी छान दणकून वाफ येऊ देण्यासाठी झाकून ठेवून देते। आठ 8.5 मिनिटं होऊन गेले। आपण याच्याचं झाकण काढूया। हे बघा, हा आपला असा शिरा हलवा तयार आहे। आपल्याला भगर असल्यामुळे एवढा वेळ मंद आचेवर त्याला होऊ द्यावं लागलं। ही भगर पहा अशी छान आता शिजलेली आहे। आपल्याला दाणा शिजलेला लागतोय हाताला। तुम्ही जर भगर टाकली नाही तर अगदी 2-3 मिनिटात हा शिरा तयार होतो। आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। बघा, आता सर्विंग बाउलमध्ये आपण हा शिरा काढलेला आहे। याच्यावर छानपैकी ड्रायफ्रूट्स, पिस्ते, तुम्हाला जे आवडेल कोणतेही याची छान भरड करून घालूया। अतिशय पौष्टिक असं हा आपला हलवा, खजुराचा हलवा म्हणा, खजुराचा शिरा, त्यात आपण शिंगाडा पीठ आणि भगर घातलेला आहे, तयार आहे। खूप सोपा, झटपट होणारा आणि उपासाच्या दिवशी काहीतरी वेगळं हवं। एकादशी आहे आता, त्याच्यानंतर श्रावण सुरू होतं, म्हणजे उपास सुरूच होतात। तुम्ही करून बघा, इतर मित्रपरिवाराला पण सांगा की मी हा केलेला जो माझा व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि माझ्या या व्हिडिओला आणि माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।